नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 1 त्यातील उपघटक आहे आर्थिक क्रिया व उत्पादनाचे घटक। या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। सूक्ष्म अर्थशास्त्रातील शेवटची मूलभूत संकल्पना आहे आर्थिक क्रिया। तर या संकल्पनेमध्ये आर्थिक क्रिया ही होत असते। आर्थिक क्रिया ही झालीच पाहिजे तरच व्यवहार होऊ शकतो। तर या आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग यांचा समावेश होतो। सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आर्थिक क्रिया यामध्ये 4 घटक येतात: उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग। तर या सोबतच्या चित्रामध्ये आपल्याला एक चौकोनी सुरुवातीपासून जर पाहायला गेलं तर आपल्याला एक छोटीशी कंपनी दिसत आहे बिस्किट तयार करणारी, आणि या कंपनीच्या बिल्डिंग्समध्ये इमारतीमध्ये बिस्किट तयार होतात। थोडक्यात पहिली जो आर्थिक क्रिया आहे उत्पादन। थोडक्यात या ठिकाणी मालाचे उत्पादन होते, बिस्किटाचे उत्पादन होते। आणि नंतर बाण पुढे दाखवून गाडी आपल्याला दिसते आहे। 2 ट्रक त्या ठिकाणी बिस्किटानं भरलेल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। म्हणजे आर्थिक क्रियामधला पुढचा टप्पा वितरण। तर माल या ठिकाणी तयार झाल्यानंतर, उत्पादन तयार झाल्यानंतर तो माल ट्रकने किंवा इतर अनेक पर्यायी साधनांचा वापर करून त्याचे देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वितरण केले जाते। तर ही आहे आर्थिक क्रियामधली दुसरी क्रिया, वितरण। वाटप करणे, पाठवणी करणे, वाहतूक करणे। त्यानंतर तिसरा टप्पा आहे विनिमय। विनिमय म्हणजेच काय तर आदला बदल। तर बघतोय आपण या ठिकाणी एक विक्रेत्याचा हात इकडून निळ्या रंगाचा आपल्याला आलेला दिसत आहे उजव्या हाताने, आणि एक जणाच्या हातामधून पैसे देताना एक जण दिसत आहे। तर त्या दुसऱ्या हाताने तोच बिस्किट पुडा त्या ठिकाणी घेताना दिसत आहे। तर हा जो तिसरा टप्पा आहे यालाच आपण विनिमय असं म्हणतो। म्हणजे विक्रेता बिस्किट पुड्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी पैसे घेत आहे। त्याचबरोबर ही एक मुलगी दाखवलेली आहे, ही मुलगी पैशाच्या बदल्यात बिस्किट पुडा घेताना दिसत आहे। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी विनिमय होत आहे, आदला बदल होत आहे। म्हणजे हे पैसे विक्रेत्याकडे जात आहेत, तर विक्रेत्याकडचा बिस्किटचा पुडा या छोट्या मुलीकडे येत आहे। म्हणजेच तिने या ठिकाणी काहीतरी वस्तूंची अदलाबदल केलेली आहे। पैसे विक्रेत्याला दिलेले आहेत, दुकानदाराला दिलेले आहेत, आणि बिस्किट पुडा स्वतःला घेतलेला आहे। इथे तिसरा टप्पा, तिसरी आर्थिक क्रिया विनिमय या ठिकाणी पार पडते। त्यानंतर ती मुलगी आपल्याला एक बिस्किट पुडा हातात मिळालेला दाखवत आहे। आता याचा अर्थ तिच्या ताब्यात बिस्किट पुडा आलेला आहे, याचा अर्थ ती बिस्किटे आता नक्की काय करणार आहे, खाणार आहे, त्याचा आनंद घेणार आहे। म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत उपभोग घेणार आहे। तर आर्थिक क्रियामधला चौथा टप्पा आहे उपभोग। तर या सोबतच्या चित्रावरनं आपल्याला आर्थिक क्रिया कशी घडते अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। पहिल्यांदा होते उत्पादन कंपनीमध्ये, त्यानंतर कंपनीमध्ये बिस्किट तयार झाल्यानंतर त्याचं पॅकिंग वगैरे करून ट्रकमध्ये भरतात, आणि ट्रकने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला जातो माल। त्यानंतर मग तो किरकोळ विक्रेत्यापर्यंत येऊन पोहोचतो। किरकोळ विक्रेता अनेक व्यक्तींना त्या ठिकाणी बिस्किट पुडे किंवा बिस्किट पॅकिंग ते विकतो। अर्थात या छोट्या मुलांना आपण बघतो बिस्किटे फार आवडतात, ते खरेदी करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये। आणि नंतर तो जो बाण आहे, ॲरो जो आहे, तो आता बिस्किट पुडा हा या मुलीच्या ताब्यामध्ये आलेला आहे। तर आता ती त्याचा उपभोग घेणार आहे, म्हणजेच ती आता काय करणार आहे, ते बिस्किटे खाणार आहेत। तर अशा प्रकारे आर्थिक क्रिया या चित्राद्वारे सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितले आहे। आर्थिक क्रियांच्या वर्गीकरणामध्ये पहिला टप्पा आहे उत्पादन। तर उत्पादन म्हणजेच काय तर अनेक प्रकारच्या वस्तू मानवाला हव्या असतात, आणि ते निर्माण करण्याचे काम हे कुठे ना कुठेतरी कंपनीत, कारखान्यात हे चालू असते, आणि त्यातून काहीतरी नवीन निर्मिती होते। तर अशा प्रकारे जे उपयुक्त, उपयोगी अशा वस्तू ज्या निर्माण होतात त्यालाच आपण उत्पादन असे म्हणतो, किंवा तेच उत्पादन होय। हे उत्पादन तयार करत असताना
उत्पादनाचे 4 प्रमुख घटक या ठिकाणी आपल्याला हवे असतात. हे सर्व जेव्हा एकत्र येतात, तेव्हा छान अशा उत्पादनाचे, चांगल्या क्वालिटीच्या उत्पादनाचे उत्पादन होत असते. तर ते घटक म्हणजे भूमी, जमीन किंवा भूमीच्या नैसर्गिक साधन संपत्ती याचा समावेश भूमी या संकल्पनेत होतो. श्रम श्रम म्हणतो आपण त्याला किंवा श्रमिक म्हणूया, कर्मचारी, कामगार. तर हा सजीव घटक आहे या घटकातला. तर हा इथे या ठिकाणी उत्पादनासाठी आवश्यक आहे. तिसरं आहे भांडवल. भांडवल म्हणजेच मग आता सगळे जमीन आली, नसेल तर भाडेतत्वावरती जमीन असेल, कारखाना असेल, मशिनरी असेल आणि हे त्यानंतर कर्मचारी आहेत, कच्चा माल खरेदीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सर्व गोष्टींसाठी पैसे हे लागत असतात. तर ते पैसे जे आहेत त्यालाच आपण भांडवल असं म्हणूया. भांडवलात फक्त पैसे म्हणजेच भांडवल असं सुद्धा नाही, तर जी इतर संपत्ती जी आहे तर त्याला सुद्धा भांडवल असं म्हटलेलं आहे. बिल्डिंग असेल, मशिनरीज असतील, जमीन असेल, हे सुद्धा भांडवलामध्येच मोडते. तर त्यानंतर चौथा घटक जो आहे तो आहे संयोजक. तो संयोजक त्या ठिकाणी आपल्याला या चारही घटकांना एकत्र आणतो आणि चांगल्या प्रकारे उत्पादन करतो. जितका संयोजक चांगला प्लॅन करणारा असेल, नियोजन करणारा असेल, तितके चांगल्या प्रकारचे उत्पादन त्या ठिकाणी बाहेर पडत असते. आर्थिक क्रियांच्या वर्गीकरणामध्ये उत्पादन या टप्प्यामध्ये 4 उत्पादनाचे घटक येतात. तर पहिला घटक आहे भूमी. तर भूमी हा नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या मानवाला मिळालेली देणगी आहे आणि या देणगीचा वापर आपला मनुष्य प्राणी प्रत्येक जण त्या ठिकाणी अनेक कामांसाठी करत असतो आणि म्हणून भूमीच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप काही या भूमीकडनं आपल्याला मिळत असतं. कारण भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून ती विनामूल्य देणगी आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे कोणालाही द्यावे लागत नाही. कारण कुणीही भूमी निर्माण करू शकत नाही. म्हणजे मी म्हटलं की 1 एकर विकली किंवा 1 गुंठा विकला. म्हणजे 1 गुंठा विकला म्हणजे तो गुंठा तिथेच असतो. कोणी कोणाला उचलून नेऊन देऊ शकत नाही. किंवा नवीन मी 1 गुंठा निर्माण केला असंही तो कोणी म्हणू शकत नाही. गुंठे आहेत तेवढेच असतात. त्यामध्ये काहीही बदल होत नाही. जागेमध्ये काही बदल होत नाही. भूपृष्ठालगत, भूपृष्ठावरच्या आणि भूपृष्ठाखालील उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. आता भूपृष्ठालगत म्हणजे काय, तर जी भूमी आहे, जमीन आहे, त्याच्या लगत जी साधन संपत्ती आहे तर त्यालाच आपण काय म्हणत आहोत. म्हणजे उदाहरणार्थ झाडं झाली, पिकं आली, अनेक प्रकारची धनधान्य आहे, हे सगळे भूपृष्ठालगतचे आहे. भूपृष्ठाच्या वर वर म्हणजे मग आता त्याच्यापासून थोडंसं अंतर त्या ठिकाणी आहे. म्हणजे थोडक्यात वातावरणातले, आकाशातले जे घटक आहेत त्या घटकांना आपण भूपृष्ठावरचे घटक असं म्हणतो. उदाहरणार्थ पाऊस पाणी असेल, हवा असेल, वायू असतील, हे सगळे भूपृष्ठाच्या वरचे नैसर्गिक घटक झाले. त्यानंतर सांगितले की भूपृष्ठाच्या खालील घटक म्हणजेच आपण खाणी तयार करतो, खोदतो, तर त्या खाणीमधून आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ आपल्याला बाहेर पडतात. तर मग इंधन आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला तेल सापडतात, कोळसा सापडतो, हिरे सापडतात. हे सगळे भूपृष्ठाच्या खालील असलेली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. तर त्याचाही समावेश या भूमी या संकल्पनेमध्ये होतो. उदाहरणार्थ खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात. मृदा व पाणी हे भूपृष्ठाच्या लगतच मिळते. म्हणून आपण बघतो कधी आपण विहीर खाणली की आपल्याला 40-50 फुटावरती लगेच काय होते, पाणी लागते. तर थोडक्यात मृदा आणि पाणी हे भूपृष्ठाच्या जवळच आहे. हवा, सूर्यप्रकाश हे भूपृष्ठाच्या वरती मिळतात. म्हणजे थोडक्यात विविध प्रकारचे वायू त्याच्यामध्ये आहेत. तर हवा आणि सूर्यप्रकाश हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हेही भूपृष्ठाच्या वरती मिळतात. त्यांनाही भूमी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये भूमी ही एक व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला मोबदला म्हणून खंड मिळत असतो. आता ॲक्च्युअली भूमी आपल्याकडून काही घेत नाही, परंतु तिला काहीतरी द्यावं लागतं. कारण कोणाची तरी ती असते आणि कोणीतरी काहीतरी त्यासाठी काही आर्थिक व्यवहार होण्यासाठी ह्या क्रिया कराव्या लागतात आणि म्हणून त्याला खंड असं म्हणतात. आजही आपण बोलताना बघतो किंवा पूर्वीचेही लोक बोलत होते, आजचेही लोक बोलतात की जमीन मी खंडानं दिली आहे करायला. म्हणजे आपण एखाद्या जमिनीची, भूमीची मशागत करू शकत नसेल, आपल्याकडे तेवढी क्षमता नसेल किंवा आपण दुसऱ्या कामात व्यस्त असू,
तर अशा वेळेस आपण कोणाला तरी ती शेती कसण्यासाठी देतो, पिकविण्यासाठी देतो. त्याला सुद्धा आपण शब्द वापरतो, मी जमीन ही खंडानं दिली आहे. मग तो वर्षाला त्याचे चार्जेस असतात किंवा वर्षाला काहीतरी रक्कम ते ठरवतात. 10,000, 40,000, 50,000 जसं तुम्ही माल घेणार आणि पीक तुमचे कसे आहेत त्याच्यावर अवलंबून, त्याचबरोबर तुमच्या जमिनीचं पाण्याची सोय कशी आहे, गोड पाणी आहे का क्षारयुक्त पाणी आहे, त्याच्यावर सुद्धा याची किंमत काय असते, अवलंबून असते. तर थोडक्यात त्यालाच आपण खंडाने घेणे असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे भूमीला खंड त्या ठिकाणी मिळतो असं या अर्थशास्त्रात म्हटलेलं आहे. पुढील घटक आहे श्रम. उत्पादनाचा दुसरा घटक आहे श्रम, श्रमिक. तर श्रमिक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण तो सजीव आहे, त्याला मन, भावना आहेत. त्यामुळे त्याच्याकडून काम करून घेताना संयोजकाला खूप काळजी घ्यावी लागते. अतिशय महत्त्वाचा हा घटक या उत्पादन प्रक्रियेमध्ये आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम हा मानवी घटक मानला जातो. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजेच श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो. उदाहरणार्थ सुतार, लेखनिक, अभियंता इत्यादींची कामे. तर प्रत्येकजण काम करतो आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला मिळवत असतो. पुढील उत्पादनाचा घटक आहे उत्पादन. उत्पादनाचा तिसरा घटक आहे भांडवल. हाही घटक तितकाच उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला जातो. भांडवल असल्याशिवाय संयोजक उत्पादन करू शकत नाही. पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळत असतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. उत्पादनाचा चौथा घटक आहे संयोजक. उत्पादनाच्या चारही घटकांपैकी अतिशय महत्त्वाचा घटक हा संयोजक मानला जातो, कारण संयोजकाशिवाय कोणत्याही प्रकारच्या वस्तूचे उत्पादन होऊ शकत नाही. संयोजक जेवढा तज्ज्ञ, अनुभवी, कौशल्यपूर्ण तितक्याच चांगल्या प्रकारे तो उत्पादनासाठी नियोजन करून चांगल्या प्रकारचे उत्पादन घेत असतो. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळत असतो. तर अशा प्रकारे हे उत्पादनाचे चारही घटक उत्पादनासाठी महत्त्वाचे आपल्याला असलेले दिसून येतात. चारही घटक उत्कृष्ट प्रकारे जर एकत्र आले तर चांगल्या प्रकारचे उत्पादन त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसते. आपण पाहत आहोत सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, त्यातला 8वा पॉइंट आर्थिक क्रिया. आणि त्या आर्थिक क्रियामधला आपण जे 4 वर्गीकरण आहे आर्थिक क्रियांचे, तर त्यातला आपण आत्ताशी उत्पादन अ पॉइंट पाहिलाय. आता आपण पाहणार आहोत ब पॉइंट वितरण. आर्थिक क्रियांमधील हा दुसरा टप्पा आहे वितरण. हा घटक सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण उत्पादन तयार झाल्यानंतर ते प्रत्येक नागरिकांच्या जवळ पोहोचणे आवश्यक असते, प्रत्येक व्यक्तीच्या जवळ पोहोचणे आवश्यक असते आणि म्हणून वितरण ही क्रिया खूप महत्त्वाची भूमिका या आर्थिक क्रियांमध्ये पार पाडत असते. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण या वितरणाच्या या टप्प्यामध्ये पूर्ण होते. उत्पादन घटकांचे मोबदले, खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. तिसरा टप्पा आहे या ठिकाणी विनिमय. आर्थिक क्रियांमधला तिसरा टप्पा आहे विनिमय. तर विनिमय म्हणजे आपण एखादी वस्तू घ्यायची असेल तर दुकानदाराला आपण त्याची किंमत त्या ठिकाणी देत असतो. म्हणजेच आपण त्या ठिकाणी अदला-बदल करत असतो. वस्तू आणि सेवा घेताना त्या ठिकाणी आपण त्या बदल्यामध्ये पैसे देत असतो. म्हणजेच या ठिकाणी अदला-बदल होते, म्हणजेच विनिमय होतो. तर विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी-विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आर्थिक क्रियांचा टप्पा आहे उपभोग. आपल्या सर्वांनाच माहित आहे आर्थिक क्रिया ह्या
खूपच महत्त्वाच्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. यातला चौथा टप्पा आहे उपभोग किंवा उपभोग घेणे किंवा त्या वस्तूंचा वापर करणे. तर आपल्याला प्रत्येक मानवाला अनेक गरजा आहेत. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतो आणि आपण अनेक वस्तू आणि सेवांचा उपभोग सुद्धा घेत असतो. या उपभोगाच्या क्रियेतूनच आर्थिक देवाणघेवाण आपल्याला होत असलेली दिसते आणि म्हणून म्हटलेलं आहे, की उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आर्थिक क्रियांचे वर्गीकरण अभ्यासले आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आर्थिक क्रिया यामधील 4 वर्गीकरण केलेल्या क्रिया आपण आज अभ्यासल्या आहेत. त्या म्हणजे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत स्थूल अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. तोपर्यंत धन्यवाद. Thanks for watching my video.